राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आज 7 मे आहे। आज म्हणजे काल दिवसभरामध्ये किंवा कालच्या 2 दिवसापासून आपल्याला सांगण्यात आलं होतं की पूर्ण भारतामध्ये जवळजवळ 244 जिल्ह्यांमध्ये मॉक ड्रिलची प्रक्रिया पार पडणार आहे। जे बॉर्डरच्या आजूबाजूला जे राज्य स्टेट आहेत त्या बॉर्डरवरती त्या राज्यांमध्ये खास करून शहरं ठरवली होती। त्यापैकी महाराष्ट्रामध्ये 16 जागांवरती मॉक ड्रिल हे पार पडणार होतं। ते पार पडते, परंतु त्या अगोदर सगळ्यात मोठा एक धक्का पाकिस्तानसाठी इंडियन फोर्सेसनी आणि इंडियन गव्हर्नमेंटनी दिलेला आहे। तो म्हणजे आपल्या सगळ्यांना माहिती आहे की 7 मेच्या मध्यरात्री कशा प्रकारे एअर स्ट्राईक केला गेला आणि टोटल 9 जागेवरती 23 ते 24 बॉम्बिंग केलं गेलं। त्याच्यामध्ये मोठ्या प्रमाणामध्ये हे आतंकवादी दहशतवादी हे मारले गेल्याची बातमी सध्या समोर येते। सगळ्यात महत्त्वाचं मौलाना असद मौलाना मसूद अझहर। राम राम मित्रांनो, मी अमोल कोळेकर पाटील। आपल्या सगळ्यांना माहिती आहे की आज 7 मे आहे आणि 7 मे यासाठी इम्पॉर्टंट होतं की पूर्ण राज्यांमध्ये जवळजवळ 244 जिल्ह्यांमध्ये जे बॉर्डरच्या आजूबाजूला असणारे जे राज्य आहेत खास करून त्या राज्यांमध्ये आणि त्यामध्येही आपलं महाराष्ट्र आणि महाराष्ट्रामध्ये 16 ठिकाणी आज मॉक ड्रिल हे पार पडणार होतं। ते बऱ्याच ठिकाणी मॉक ड्रिल हे पार पडतं आहे, त्याच्याबद्दल लोकांमध्ये अवेअरनेस सांगितलं जाते, करवलं जाते। परंतु त्या अगोदर इंडियन फोर्सेसनी आणि देशाच्या सरकारने केंद्र सरकारने पाकिस्तानसाठी एक मोठा धक्का दिलेला आहे। आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की 7 मेच्या मध्यरात्री जवळजवळ 12:30 ते 1च्या दरम्यान पाकिस्तानवरती जोरदार असा एअर स्ट्राईक केलेला आहे भारताने आणि या एअर स्ट्राईकमध्ये पाकिस्तानच्या 9 ठिकाणी हा हल्ला घडवून आणला होता आणि ह्याच्या पाठी म्हणजे 9 ठिकाणी 23 ते 24 बॉम्ब बॅलिस्टिक मिसाईल ज्या पिन टार्गेटेड आपण ज्याला बोलतो अशा बॅलिस्टिक मिसाईलने हल्ले केले होते। आणि या हल्ल्यामध्ये पाकिस्तानमध्ये खूप मोठ्या प्रमाणामध्ये आतंकवादी दहशतवादी हे मारले गेल्याची बातमी समोर येते। या सगळ्या गोष्टीमध्ये मसूद अझहर नावाचा जो काही आतंकवादी होता ज्यांनी मुंबई 26/11चा हल्ला केला, ज्यांनी आपल्या संसदेवरती हल्ला केला होता, तुम्हाला सांगतो पुलवामा अटॅक ज्यांनी केलेला, आणि आत्ता हे जे पहलगाम या ठिकाणी दहशतवादी आलेले असं सांगण्यात येते की याच आतंकवाद्यांनी हे सगळ्या दहशतवाद्यांना ट्रेनिंग दिलं होतं आणि भारतामध्ये रक्तरंजित करण्यासाठी या हरामखोर आतंकवाद्यांना भारतामध्ये पाठवलं होतं। त्या अझहर मसूद या मौलाना कोण आहे आतंकवादी, त्याच्या घरातले 10 ते 12 जण मेल्याची बातमी समोर येते आणि हे सगळे त्याच्या अत्यंत जवळचे होते। एक म्हणजे त्याची आई, बहीण, बहिणीचा नवरा, भावाचा मुलगा, भाऊ, असे मोठ्या प्रमाणामध्ये 10 ते 12 जण त्याच्या घरातली लोक मेल्याची बातमी समोर येते। आणि त्याच्यानंतर आता त्यांनी स्वतःहून ही गोष्ट कबूल केली आहे की या हल्ल्यामध्ये माझा मृत्यू झाला असता तर चालला असता, परंतु माझ्या परिवाराला ह्या सगळ्या हल्ल्यामध्ये मरावं लागलं, त्याच्याबद्दल त्याला वाईट वाटते, दुःख वाटते। पण त्या हरामखोर अझहर मसूदला एवढं मात्र कळायला पाहिजे की त्यांनी आत्तापर्यंत जे हल्ले घडवले, ज्या आतंकवाद्यांना भारतामध्ये पाठवलं, हल्ला करण्यासाठी पाठवलं, ते सगळे सामान्य घरातली लोकं होती। मुंबईमध्ये 26/11ला जो हल्ला झाला त्याच्यामध्ये 250 ते 300 लोक आपले मृत्युमुखी पडले होते। पहलगाममध्ये झालेला हल्ला हे काही आर्मीचे लोक होते का कोणी खास लोक नव्हते, सर्वसामान्य घरातली लोक होते, यांच्या देखील परिवारातली लोक मेलेली। त्याच्यामुळं तुझ्या परिवारातल्या लोकांना मेल्यानंतर दुःख काय असतं हे तुला समजायला पाहिजे। तुझा देखील नंबर खूप लवकर येणार आहे। तसं त्यांनी गिदड भक्ती धमक्या वगैरे द्यायचं चालू केले। त्यांनी सांगितले की भारताला मी याचं चोख उत्तर देऊ, प्रत्युत्तर देऊ। पाकिस्तान आर्मीने सांगितलं की भारतासाठी हा छोटासा आनंद आहे, आम्ही भारताला सगळ्यात मोठं दुःख हे लवकरच त्याला परत देऊ वगैरे काय ते गिदड भक्तीच्या चालू असतात गोष्टी। इंडियन आर्मी तुमचा बाप आहे आणि त्या गोष्टीसाठी तयार आहे, तुमचा बाप नेहमी दाखवून देण्यासाठी। ठीक आहे, विषय मित्रांनो आपला महत्त्वाचा हा आहे की जे ऑपरेशन हे पार पडलं त्या ऑपरेशनला नाव देण्यात आलं होतं ऑपरेशन सिंदूर। आता हे सिंदूर ऑपरेशन नाव का देण्यात आलं त्याच्याबद्दल आपण बघूया। सगळ्यात महत्त्वाचं आपल्याला सगळ्यांना माहिती आहे की पहलगाम या ठिकाणी झालेला हा हल्ला जाणीवपूर्वक फक्त आणि फक्त घरातल्या पुरुषांना मारलं गेलेलं, महिला आणि मुलांना सोडलं होतं। आणि
एका आपल्या पर्यटन महिलेनी हे देखील त्या आतंकवाद्यांना सांगितलं की माझ्या नवऱ्याला जर तुम्ही मारलं तर मला देखील तुम्ही मारा, मला जिवंत काय राहायचं नाही. परंतु त्या आतंकवाद्यांनी सांगितलं की तुला आम्ही मारणार नाही, तू जाऊन मोदीला सांग. म्हणजे इतकी त्यांच्यामधली हिंमत होती. ही हिंमत तोडण्यासाठी आणि असंख्य त्या पहलगामच्या अटॅकमध्ये असंख्य आपल्या आया बहिणींचं कुंकू पुसण्याचं जे काम केलं आणि कुंकू पुसलं होतं, त्याच कुंकवाची किंमत चुकवण्यासाठी हे ऑपरेशन सिंदूर म्हणून सांगितलं होतं किंवा ऑपरेशन सिंदूर म्हणून हे नाव दिलं. आता हे ऑपरेशन सिंदूर हे नाव नरेंद्र मोदी यांनी सजेस्ट केलं होतं, हे आपल्याला आता समोर माहिती येते. परंतु त्याच्या व्यतिरिक्त आणखी तुम्हाला काय गोष्टी सांगतो. सिंदूर हे म्हणजे भारतीय संस्कृतीचं आणि हिंदू धर्माचं प्रतीक मानलं जातं. प्रत्येक महिलेचा एक अभिमान स्वाभिमान आहे सिंदूर म्हणजे. आणि ज्या आतंकवाद्यांनी ही घटना केली होती पहलगाम अटॅकमध्ये, आपल्या फक्त पुरुषांना मारून पूर्ण मीडियामध्ये त्यांनी जे मीम्स तयार केलेले किंवा एक असं मॅसेज द्यायचा प्रयत्न केलेला आहे की भारतामध्ये एकही मर्द तयार नाही जो आमच्यासोबत लढू शकतो. तर त्यांना उत्तर देण्यासाठी मर्द तर अजून बाकीच आहेत, फक्त ज्या सिंदूर ज्यांचं तुम्ही पुसलं त्या सिंदूरची ताकद, त्या कुंकवाची ताकद किती आहे हे तुम्हाला दाखवण्यासाठी ऑपरेशन सिंदूर नाव ठेवलं होतं. आणखी एक महत्त्वाचं दुसऱ्या दृष्टीने आपण बघायला गेलं तर काल होता मंगळवार. मंगळवार म्हणजे हनुमानाचा दिवस आहे आणि हनुमानाला देखील सिंदूर हे प्रिय. हे भले आपल्या दृष्टीने असेल, परंतु ही देखील गोष्ट आपल्याला विसरता येणार नाही. त्याच्यामुळे हा एक मेसेज जाणं, कारण त्या ठिकाणी हिंदू विचारून हल्ला केला होता, गोळ्या घातल्या होत्या आणि त्याच हिंदू धर्माचं प्रतीक असणारं एक तर संस्कृती आहे आपली कुंकवाची, सिंदूर लावण्याची. दुसरी गोष्ट हनुमान आणि त्यांचा दिवस होता मंगळवार. त्याच्यामुळं तो एक मेसेज असेल पाकिस्तानसाठी. आता ह्याच्यामध्ये नक्की कोणता मेसेज द्यायचा होता तो सरकारला आणि इंडियन आर्मीला आपल्याला त्यांना माहिती असेल. सगळ्यात महत्त्वाचं, हे 2 महिला या ऑपरेशनला लीड करत होत्या. कर्नल सोफिया कुरेशी आणि दुसऱ्या आहेत आपल्या विंग कमांडर व्योमिका सिंग. या 2 महिलांच्या धाडेनं अख्खं पाकिस्तान हादरलं आहे. पाकिस्तानला पळता भुई थोडी झाली, कारण 2 महिलांच्या प्लॅनिंगनी, या 2 महिलांच्या विचारांनी, प्लॅनिंगनी आणि एक्झिक्युटिंग या 2 महिलांनी केलं आणि या 2 महिलांनी अख्ख्या पाकिस्तानला चोपलं आहे आपण असं म्हणू शकतो. आणि त्या महिलांना सांगण्यात आलेलं की जा मोदीला सांग, तर याच महिलांनी तुमची ठोकले एवढं मात्र नक्की तुम्ही ते विसरू नका. खूप गोष्टी याच्यामध्ये घडणार आहेत. आता पाकिस्तानकडनं देखील बऱ्याच मोठ्या प्रमाणामध्ये आपल्या सीज फायरचं उल्लंघन केलं गेलं आहे जम्मू या भागामध्ये, जम्मू काश्मीरमध्ये. आणि त्या ठिकाणावरून पाकिस्तानी ज्यावेळेला 2 वाजता त्याला कळलं की भारत आले आणि आपल्याला ठोकलेलं आहे, भारताने आपल्याला ठोकून काढलेलं आहे. जवळजवळ 100 ते 125 आतंकवादी हे मेल्याच्या बातम्या समोर येत आहेत. जवळजवळ 250-300 लोक जखमी आहेत अशी देखील आत्तापर्यंतची अशी माहिती समोर येते. आणि त्यावेळेला पाकिस्तानच्या फौजेंना कळलं की भारत आपल्याला ठोकून गेलेलं आहे. त्याच्यानंतर काहीतरी दाखवण्यासाठी त्याच्यानंतर 2 ते 2:30च्या दरम्यान पाकिस्तानी मोठ्या प्रमाणामध्ये सीज फायरचं उल्लंघन केलं आणि जम्मू काश्मीरमध्ये असणाऱ्या गावांमध्ये ज्या ठिकाणी लोकल पब्लिक राहते त्या लोकल पब्लिकवरती अंधाधुंद गोळीबार केला. त्याच्यामध्ये आपले जवळजवळ 6 ते 7 लोकल सिव्हिलियन नागरिक हे मृत्युमुखी झाल्याची बातमी समोर येते. त्याला उत्तर देण्यासाठी इंडियन आर्मीचे जवान एकदम कटिबद्ध आहेत. जशास तसं सडेतोड उत्तर आपल्या भारतीय फौजांकडून दिलं जाते आणि पाकिस्तानचे देखील कमीत कमी 5 ते 6 जवान, पाकिस्तानी जवान हे मृत्यू झालेले आहेत असं देखील त्या कारवाईमध्ये माहिती समोर येते. ह्या सगळ्या कारवाईबद्दल, ह्या ऑपरेशन सिंदूरबद्दल तुम्हाला काय वाटतं? तुम्हाला काय वाटतं की आणखी भारताने पाकिस्तानवरती आक्रमकतेने म्हणजे अटॅक करायला पाहिजे, आणखी त्याला धडा शिकवण्याची गरज आहे का पाकिस्तानने आता अटॅक करायची वाट बघितली पाहिजे? तुमचं मत काय आहे? ऑपरेशन सिंधू ह्या ऑपरेशनला लीड करणाऱ्या या 2 महिलांचं, वीर महिलांचं, या महिलांबद्दल तुमच्या मनामध्ये काय आहे ते कमेंट करून तुम्ही नक्की सांगा. बाकी आपल्या चॅनलला अजून सबस्क्राईब नसेल केलं तर नक्की करा. जय शिवराय, जय शंभूराजे, जय मल्हार.